PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. तुझं सवे बहरली प्रीत, अंतिम भाग 36वा. समारोप. लेखिका प्राची सोळे. यजमानांच्या पंक्ती झाल्या. संपूर्ण लग्न सोहळा अतिशय छान पार पडला. पै पाहुणे सर्वांना पुन्हा भेटून निघून गेले. कामगार वर्गही जेवला. अण्णांनी सगळ्यांना बक्षिशी दिली. सगळे खूप खुश झाले, आनंदले. बसमधून जाणारी वाडीतली सारी मंडळी थांबली होती. काटदरे अण्णांना भेटायला आले. काटदरे, तुमचे खूप आभार. जेवण उत्तम होतं. सगळी व्यवस्था तुम्ही स्वतःच्या घरच्या सोहळ्यासारखी केली. आम्ही सारे खूप खुश आहोत. अण्णा त्यांचे हात हातात घेऊन बोलले. बरोबर बोललात अण्णा. आपले एवढ्या वर्षांचे ऋणानुबंधन आहेत. सुमन मला मुलीसारखी आहे. आभार मानू नका, काटदरे म्हणाले. बरं, हिशोबाचं करून घेऊ आता, अण्णा म्हणाले. अजिबात नाही, काहीच घाई नाही आहे. 2 दिवसांनी मी स्वतः येईन घरी. तुम्ही 30,000 ॲडव्हान्स दिलेला आहेच. त्यानिमित्ताने वहिनींच्या हातचा चहा प्यायला मिळेल, काटदरे हसत बोलले. आणि आज रात्रीचे जेवणही पाठवून देतो. नक्की या भाऊजी, आम्ही वाट पाहतोय, उमा हात जोडत बोलली. काटदरेंचा निरोप घेऊन सारी वराडी मंडळी हॉलबाहेर आली. बसमध्ये सगळे बसले. सुमन, विराज, सुधा, आदित्य असे बसले. मौज मजा धमाल करत बस सानेवाड्यासमोर आली. सगळे पाहुणे निरोप घेऊन गेले. खरं तर सुमन आणि सुधा दोघींचे हे माहेर होते, पण नवीन जोडपे तर औपचारिकता म्हणून कुंदा आणि उमाने त्यांचे औक्षण केले आणि त्यांना वाड्यात घेतले. सारे हॉलमध्ये बसले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. संध्याकाळचे 5 वाजले. शकूने सर्वांसाठी चहा करायला घेतला. यशवंता, सगळं कसं स्वप्नवत वाटते बघ मला. माझ्या आदित्यला त्याला जशी हवी तशी जीवनसाथी मिळाली. मुख्य म्हणजे त्यानेच पसंत केली. मी भारावून गेले. उद्याच अमेरिकेची तिकीट्स बुक करतो. त्या घरी सत्यनारायणाची पूजा होईल. तू उमाने खूप केले आमच्यासाठी. त्याची परतफेड कशानेही होऊ शकत नाही. बाबांच्या या पवित्र घरात माझ्या मुलाचं लग्न झाले. आम्ही सारे कृतकृत्य झालो. मला खूप काही बोलायचे आहे, पण आता आवर्त घेते. शब्द ओठातून परतत आहेत. या सुखाच्या क्षणी एकही दुःखाचा शब्द नकोय आता. तरीही बोलताना कुंदाचे डोळे भरून आले. अण्णांनी तिचा हात हातात घेऊन त्यावर मायेने थोपटले. कुंदाताई, हे घर, आम्ही सारे तुझेच आहोत आणि तुझेच राहू, अण्णा बोलले. शकूने साऱ्यांना चहा दिला. दमलेले सगळे चहाने छान तरतरी आली. अण्णा, उमाताई, आम्ही उद्या संध्याकाळी पुण्याला निघू म्हणतोय. सत्यनारायण पूजेची तयारी करायची आहे आणि बाकी बरीच कामे उरकायची आहेत. चालेल ना, मंजिरी बोलली. आई, मी बोलू का, विराज म्हणाला. हो, बोल ना. आई, मला वाटते आपण उद्या संध्याकाळी नको निघूया. आधी आदित्यला कुठल्या तारखेचं तिकीट मिळते ते पाहू. त्याचं बुकिंग झाल्यावर त्यांना सोडायला जाईन स्टेशनला. आता नवी नवरीसुद्धाही आहे. खूप लगेज असेल. मग आपण निघू. आणि आपणच नाही तर अण्णा, उमा काकू आणि आरवला घेऊन. पुण्यातले घर त्यांच्या मुलीचंही आहे. सत्यनारायणाला तेही उपस्थित राहतील. शुभकार्याला अजून शोभा येईल. सुमनलाही बरं वाटेल. सगळे एकत्र असो. 2-3 दिवस राहून मग निघतील. विराज सगळ्यांकडे बघत बोलला. मंजिरी सरळ उठली आणि तिने लेकाला घट्ट मिठीत घेतली. तिच्या डोळ्यातला काजळाचा टिका त्याच्या कानामागे लावला. त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. कोणाची दृष्ट नको लागायला, ती गहिवरल्या आवाजाने बोलली. किती रे छान विचार करतोस आणि किती छान पटवून देतो. खरंच आम्ही भाग्यवान. तू आमचा मुलगा आहेस. पटलं आणि कबूलही. तू म्हणशील तसं. माझ्या कसं लक्षात आलं नाही. मंजिरीला वाईट वाटले. ती उमाजवळ गेली. तिचे हात हातात घेतले आणि म्हणाली, उमाताई, याल ना लेकीच्या घरी. तुम्ही आलात तर तो आमच्या घरचा सन्मान होईल. विहीणबाई, का नाही येणार? येणारच. आमच्या गोड जावयाचे आग्रहाचे आमंत्रण आहे. उमा असं बोलली आणि सारे हसायला लागले. वातावरण एकदम खेळीमेळीचे झाले.
मुलांनो, तुम्ही सारे आता चेंज करून घ्या. सुधा, तू सुमनच्या खोलीत जा आणि तुम्हाला बोलायचे असल्यास बोलू शकता, कुंदा बोलली. सारे आपापल्या खोलीत गेले. आरव आजोबांना घेऊन त्याच्या खोलीत आराम करायला घेऊन गेला. राघव, लता, ओम त्यांच्या घरी गेले. रात्रीच्या जेवणासाठी ते परत येणार होते. अर्ध्या तासाने सारे फ्रेश होऊन आणि चेंज करून आले. सुमन सुधाने छान तलम साड्या नेसल्या होत्या. सुमन सुधा बाहेर येऊन मोठ्यांच्या गप्पा ऐकत होत्या. तोच सुमनचं सहज लक्ष विराजकडे गेले आणि बघतच राहिली. जिन्याच्या वरच्या टोकावर विराज आणि आदित्य उभे होते, जे त्यांच्याकडे बघत होते. सुमनने पाहिलं आणि विराज तिला वर ये म्हणून खुणावू लागला. सुमनला कळे ना की काय सांगून जावे. ती इकडे तिकडे पाहू लागली, पण मंजिरीने ते पाहिलं आणि तिला खुदकन हसू आले. तिने विराजकडे पाहिलं. सुमन सुधा, आता लग्न झाले तुमचे विधीपूर्वक, फक्त पूजा बाकी आहे. पण म्हणून आपल्या नवऱ्याशी बोलू नये असं काही नाही आहे. अगं जा, तुम्ही निवांत बोला. आता काहीच काम नाही तुमच्यासाठी. जेवणाला बोलवतो. चौघांची झालेली कोंडी मंजिरींनी फोडली. सुमन सुधा उठल्या. जिन्याने वर आला. आदित्यच्या खोलीत सुधा तर सुमन विराजच्या खोलीत आली. सो हॅपी. सुधा आत येताच तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या डोळ्यात आर पार बघत आदित्य बोलला. हो, खूप खूप हॅपी. मला चिमटा काढा. खरंच हे स्वप्न नाही आहे ना. आदित्यने तिला गालावर हलकेच किस केली आणि सुधा लाजून लाल झाली. पटलं का? हे स्वप्न नाही आहे राणीसाहेब. यू आर माइन अँड आय एम ऑल युअर्स. तिला मिठीत घेत आदित्य बोलला. येस, आय नो. पण आदित्य साहेब, विसरू नका की अजून एक देवकार्य बाकी आहे, पूजा. मग तुम्ही ऑल माझे आणि मी तुमची, कळलं का? त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून घेत चेहरा लपवत सुधा बोलली. हाय, आय एम वेटिंग. उद्याच तिकीट्स बुक करतो. परवाच्या नक्की मिळतील. तो तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करत बोलला. सुधा आणि तो पलंगावर बसले. आदित्यने तिचे हात हातात घेतले. त्याचे गडद तपकिरी डोळे भावूक झाले. सुधा, आयुष्याच्या अशा एका वळणावर मी पोचलो होतो की तिथे फक्त अंधारच अंधार होता. दिशाहीन होतं सगळं. पण म्हणतात ना, चांगलं व्हायचं असेल तर त्याची सुरुवात कुठूनही सुरू होते. आईने मला इथे दापोलीला पाठवले सुमनसाठी. मीही थोडा भरकटलो होतो, पण प्रामाणिकपणे सांगतो, मला या घराने, सुमन आणि मुख्य म्हणजे विराजने माणसात आणले. आणि नंतर तू माझ्या आयुष्यात आलीस. जसा मी तुझ्यात इन्व्हॉल्व्ह होत गेलो तसं तू मला समजत गेलीस. माझ्या आयुष्याचं डेस्टिनेशन तू आहेस हे कळलं. सुधा, आतापर्यंत खूप गमावलं मी. माझ्यामुळे अनेकांना त्रास झाला. माझे मित्र दूर झाले. एवढंच नाही तर माझ्या आजोबांच्या प्रेमाला मुकलो मी. पण आता मी ठरवलंय, माझ्या आयुष्यात मी कोणालाही दूर जाऊ देणार नाही. आजोबा, आई, बाबा आणि तुझी साऱ्यांची काळजी घेणे, खुश ठेवणे ही जबाबदारी आता माझी. सुधा, मी तुम्हाला कायम साथ देईन आणि कायम सोबत राहीन. आदित्यने हे बोलायच्या आधीच सुधाने तिचं वाक्य पूर्ण केलं. ओ सुधा, आय लव्ह यू सो मच. आदित्य भारावून बोलला. आय लव्ह यू टू. सुधा गोड हसत बोलली. आदित्यने आवेगाने तिला मिठीत घेतले. सुधा त्या प्रेमाच्या, विश्वासाच्या मिठीची जादू कितीतरी वेळ अनुभवत होती. सुमनला वर येताना पाहून विराजला आनंद झाला. तो त्याच्या खोलीत जाऊन गॅलरीत उभा राहिला. सुमन विराजच्या खोलीत आली. तिने लावलेल्या परफ्यूमचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. साऱ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. त्याने डोळे मिटले. विराजला गॅलरीत उभा असलेलं पाहून सुमन तिथे गेली. तिने नाटकीपणे आवाज केला. हे बरं आहे. स्वतःच बोलवायचे आणि मग त्या व्यक्तीकडे बघायचे पण नाही. सुमन समोर बघत बोलली. तोच विराजने तिच्या गुलाबी ओठांवर बोट ठेवला. नाही ग राणी, तू आलीस आणि मी तुला माझ्यात भरून घेत होतो. तुझ्या अस्तित्वात स्वतःला सामावत होतो. सुमन नावाच्या फुलाच्या गंधकोशीत स्वतःला लपवत होतो. आता या क्षणी माझ्या मनात काय विचार चालू आहे ते फक्त मलाच माहिती. विराज भारावल्यासारखा बोलत होता. सुमन अनामिष नजरेने त्याच्याकडे बघू लागले. त्याचे भावूक डोळे, गहरी नजर, सावळं पण लोभसवाणं रूप आणि कोणालाही आकर्षित करेल असं मधाळ बोलणं
ह्यानेच तर आपल्याला या चितचोरच्या प्रेमात पाडायला भाग पाडलं. जणू तिचा कृष्ण समोर आहे. सुमन काहीच बोलली नाही. हे पाहून तो गालात हसला. ते हास्यही किती विभोर होतं. जेव्हा गोपिकांची आणि त्याच्या राधाची होणारी फजिती पाहून तो सावळा जसा गालात हसत असेल, अगदी तसंच सुमनच्या निळ्या शार डोळ्यातला समुद्र उसळला. ह्या समुद्रातही आनंदाश्रू आले तर. विराजने तिचे हात हातात घेतले व खोलीत येऊन तिला बेडवर बसवले. स्वतः तिच्यासमोर खुर्ची घेऊन बसला. सुमन, तू खुश आहेस ना? सगळं तुझ्या मनासारखं झालं. विराज तिच्या नजरेत खोल बघत बोलला. आता या क्षणी या जगात सर्वात जास्त सुखी कोण असेल तर ती मी आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझा कायापालट झाला. आज जर तुम्हाला हे सांगितलं नाही ना, तर तो तुमच्यावर अन्याय होईल असं वाटतं. सुमन त्याचे गाल तिच्या नाजूक हातात पकडत बोलली. तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा आमच्या घरी आलात तेव्हाच माझी स्वतःची लढाई सुरू झाली. तुमच्यापासून मला दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण एक अदृश्य बंध होता जो प्रत्येक वेळी जास्त ताकदीने तुमच्याकडेच खेचत होता. आई अण्णांच्या मनात तुम्ही पहिल्याच दिवशी मान मिळवलात. तो दिखावा नव्हता. तुमचा स्वभावच असा लाघवी होता जो कोणालाही आपलंसं करत असे. मग मी अपवाद कशी राहीन? तुम्ही माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मला माणसात आणले. माणूस घाणी मी मनुष्यप्रेमात पडले. एक सांगू? असं म्हणून सुमन बोलायची थांबली. सांग ना. विराजच्या आवाजात कमालीची आर्तता होती. ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही मला धरणावर घेऊन गेलात त्यावेळी मी माझं मन तुमच्याकडे मोकळं केले. घरी परतताना धरणाच्या पाण्याचे उंच उडणारे तुषार मला भिजवत होते. परंतु त्याही आधी तुमच्या प्रेमात मी नखशिकांत भिजले होते. प्रेमाचा पहिला साक्षात्कार मला तेव्हाच झाला. निव्वळ विराजमय झाले. सुमन बोलत होती. विराज थोड्या वेळासाठी सारं विसरून गेला. ती बोलत होती आणि तिने असंच बोलत राहावं व त्याने ऐकत. त्यावेळी शरीर दोन होती पण दोघांचा आत्मा एकरूप झाला होता. त्याच्याही नकळत त्याचे डोळे वाहत होते. सुमनने त्याचे हात हातात घेतले. त्यावर तिचे गुलाबी ओठ टेकवले. प्रेमाने त्याच्याकडे पाहत बोलली. माझ्या अंगणातला पारिजात सदैव भरलेला कसा असेल याकडे मी सतत लक्ष ठेवून असायचे. त्याची काळजी घ्यायची, त्याला जपायचे. तसंच माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत तुमच्या अंगणात माझं प्रेम बहरत राहू दे. द्याल ना मला साथ? तुमच्या साथीने माझ्या बहरलेल्या प्रीतीला एक आकार येऊ दे. बस सुमन, आता अधिक नाही. झालं तुझं सारं सांगून. मी ऐकलं आणि आता त्याची पूर्तता करण्याची शपथ घेतो. सारी सुख तुझी आणि सारी दुःख माझी. आपली. सुमन गोड मधासारखी हसत बोलली. हाय ये कातिल हसी. विराज नाटक करत बोलला. तुझ्यासाठी ओठात पहिलं आलेलं गाणं आता परत आठवलं बघ. ते कुठलं बरं? सुमनने विचारले. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला. छातीत इश्क भाला तो आर पार गेला. सुमन हसू लागली आणि विराजने तिला त्याच्या मिठीत घेतले. तिच्या कपाळाचे गालाचे चुंबन घेतले. मिस्टर जोगळेकर, थांबा जरा, ती लाजत बोलली. मिसेस जोगळेकर, हक्काची बायको आहे माझी आणि मी हक्काचा नवरा. कोण अडवणार आपल्याला? विराज असं बोलला. नाही इंतजार. सुमन डोळे मोठे करत बोलले. हो ग राणी, मस्ती केली तुझी, विराज म्हणाला आणि तिला घट्ट मिठीत घेतले. आय लव्ह यू स्वीटहार्ट. आय लव्ह यू टू. त्याच्या घट्ट मिठीत विरघळत सुमन गंधाळलेल्या सुरात बोलली. सुमन आणि विराजची प्रीत बहरली होती. 2 दिवसानंतर म्हणजे मंगळवारचे अमेरिकेचे तिकीट्स बुक झाले
लता आपल्या मुलीला तिच्या सासरी नेण्यासाठी खूप सारा कोकणचा मेवा बनवत होती. कोकम, सांडके, खारवलेल्या ताकातल्या मिरच्या, आंबा फणसाचं साठं, कुरडया आणि बरेच पदार्थ होते. उमाही आपल्या लाडक्या लेकीसाठी पदार्थ करण्यात जुंपली होती. दोन्ही घरात आनंद आणि जोडीला दुःख होते. आनंद हा की दोन्ही मुलींना दृष्ट लागण्यासारखे जोडीदार मिळाले, त्यांच्या आई वडिलांना मुलासारखे जावई मिळाले. आणि दुःख ह्याचे होतं की आपल्या हातावर फुलासारख्या वाढवलेल्या मुली लवकरच त्यांच्या नजरेआड होणार होत्या. दूर, पण हे दुःख आनंद मिश्रित होतं. जगाची रीतच आहे ती. मुली लग्न होऊन सासरे जातातच, संसार करतात. ती रात्र सुमन, सुधा खूप बोलल्या. मंगळवारचा दिवस खूप धावपळीचा होता. कुंदा, मनोहरराव, नवजोडपा सुधा, आदित्य आणि आजोबा अमेरिकेला निघाले होते. लताने खूप मेहनत घेऊन एवढ्या प्रेमाने बनवलेले जिन्नस कुंदा नाकारू शकली नाही. प्रत्येक लगेजमध्ये तिने तो पदार्थ व्यवस्थित बांधून भरले. निघण्याची, साऱ्यांचा निरोप घेण्याची वेळ आली. लता आणि सुधा एकमेकींना घट्ट मिठी मारून खूप रडत होत्या. तिच्या वडिलांच्या म्हणजे राघव यांच्या कुशीत शिरून सुद्धा खूप रडली. ओम तर बिचारा, तिची ताई त्याच्यापासून एवढ्या लांब जाते हे पाहूनच कावराबावरा झाला. सुधाने त्याचे खूप लाड केले. त्याला मिठीत घेऊन कितीतरी वेळ ती तशीच बसून आसवगळत होते. शेवटी आवर्त घेणे भाग होतं. साऱ्या मोठ्यांच्या दोघे पाया पडले. आदित्यने विराजला तर सुधाने सुमनला प्रेमाने आलिंगन दिले. आरव आणि विराजने साऱ्या बॅग्स गाडीत नेऊन ठेवल्या. पुन्हा पुन्हा साऱ्यांचे डोळे भरून येत होते. सुधा आणि आदित्यला दरवर्षी इथे पाठवू असे आश्वासन कुंदाने राघव व लता यांना दिले. विराज ड्रायव्हिंग सीटवर बसला. पुढे आजोबा, पाठीमागे मनोहर आणि कुंदा, तर तिसऱ्या सीटवर आदित्य आणि सुधा बसले. साऱ्यांना डोळे भरून सुधाने पाहिलं. निघूया, विराज म्हणाला. हो चल, मनोहरराव बोलले. विराजने गाडी स्टार्ट केली. सानेवाड्यापासून गाडी दूर जाऊ लागली. आदित्यने सुधाकडे बघितले. त्याने तिचा हात हळूवार हातात घेतला व त्यावर प्रेमाने थोपटले व डोळ्यांनीच मी आहे तुझ्यासोबत असे खुणावले. सुधाचे रडणारे डोळे हसले. आदित्य, सुधा, सुखाने संसार करा. विराज त्यांना खेड स्टेशनवर सोडून आला. ट्रेन निघेपर्यंत तो थांबला होता. मकरंद यांनी पुण्याला त्यांच्या गुरुजींना पूजेसाठी दिवस आणि मुहूर्त विचारून घेतला. येणारा शुक्रवार शुभ मुहूर्त आहे असे त्यांनी सांगितले. आपल्याला सत्यनारायण पूजेसाठी गुरुजींनी शुक्रवार हा दिवस शुभ सांगितले. उद्या निघायला हवं. तिथे गेल्यावर बाकीच्या कामांचा काही प्रॉब्लेम येणार नाही. पूजेची सारी तयारी अगदी सामानापासून ते फुलांपर्यंत सारं काही गुरुजी बघणार आहेत. जेवणाची ऑर्डर बाहेर देऊ. विशेष असं काही काम नसणार तेव्हा उद्या दुपारी निघू सारे. कसं? मकरंद म्हणाले. हो चालेल, उद्या निघूया. घरची थोडी साफसफाई होईल आणि काही वरचं काम असेल तर करता येईल, मंजिरी बोलली. एकमताने उद्या दुपारी निघण्याचे ठरले. आजची रात्र सानेवाड्यात सुमनचा सहवास होता. शकूला मिठी मारून सुमन रडू आवरूच शकली नाही. शेवटी ती तिची नात्याची नसली तरी शकू मावशी होती. सारे आपापलं पॅकिंग करत होते. उमाने पुण्याला नेण्यासाठी खूप सारे जिन्नस घेतले. शकू साऱ्यांना मदत करत होती. रात्री सुमन साऱ्या घरभर फिरली, अंगणात गेली. तिथल्या फुलझाडांना, वेलींना मायेने प्रेमाने बघत होती. तिच्या हातांनी फुलवलेली सारी बाग होती. मागे परसदारी गेली. तिथे कितीतरी फुलांची झुडपे होती. तिची सदाफुली कायम फुललेली असायची. डोळे भरून ती सारं पाहत होती. बघता बघता ती रात्र सरली. सकाळचा फक्त नाश्ता करूनच निघायचे असे ठरले. वाटेत जेवण घ्यायचे, यामुळे लवकर पोचता आले असते. शकूने सगळ्यांना चहा नाश्ता दिला. बाकीचं सारं मागचं आवरलं. उमा, अण्णा, आरव किमान आठवडा तरी येणार नव्हते. तेव्हा रोज अंगण झाडून साऱ्या झाडांना पाणी घालण्याचं काम शकू करणार होती. मंजिरीने शकूच्या हातावर पैशांचं पाकिट ठेवलं. शकू, आमच्या विराजकडून तुला भेट, मंजिरी बोलली.
शकूने विराजकडे पाहून हात जोडले. विराज मायेने हसला. सगळी आवराआवरी झाली. सुमन आणि विराजने घरच्या देवाला नमस्कार केला. सामान गाडीत ठेवले. साऱ्या खिडक्या दारं बंद करून बाहेरच्या दाराला अण्णांनी मोठं कुलूप घातले. गेटमधून बाहेर येऊन गेट लॉक केले. एक चावी शकूकडे दिली. सारे जण गाडीत बसले. विराज ड्रायव्हिंग सीटवर आणि त्याच्या बाजूला सुमन. साऱ्यांनीच आग्रह केला तिला बसायला. मध्ये मंजिरी आणि उमा बसल्या. थोडं सामान त्यांच्या बाजूला ठेवले. मागे अण्णा, आरव आणि मकरंद बसले. निघायचे का हे बोलताना विराजने सुमनकडे पाहिलं. तिने गोड हसून मूक संमती दिली. तर हो चल असे मागून मकरंद बोलले. गणपती बाप्पा मोरया सारे एक सुरात म्हणाले व विराजने गाडी सुरू केली. इथून जाईन तर सुमनला बरोबर घेऊनच हे विराजचे शब्द त्याने खरे केले. तर विराजसारखा समंजस, सुशील, प्रेमळ नवरा आपल्याला मिळाला याने सुमनला आभाळ ठेंगणे झाले होते. ती मनाने तिच्या पुण्यातल्या घरी कधीच पोहोचली होती. या असीम आनंदाच्या क्षणी एक सुमधुर गाणे तिच्या मनात फेर धरत होते. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा. विराज सुमन सुखाने संसार करा, नांदा सौख्य भरे. कथा इथे समाप्त होत आहे. कथेचे सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. कथेचा कुठलाही भाग कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कायदेशीर कारवाई होऊ शकते. कॉपीराइट्स प्राची सुळे. मंडळी, कशी वाटली ही कथा नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. धन्यवाद. काळजी घ्या.